हे सांख्यस्थिती मुकळीत सांगतली तुझ येत आता बुद्धी योगो निश्चित अवधारी पा जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधून पवे जैसे वज्र कवच लेजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे हरी जयेसी ऊर्जे अचुंबित तैसे एहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेत पूर्वानुक्रमू दिसे सोखाळत कर्मा धारे रहाटिजे परी कर्मफळ न निरीक्षिजे ऐसा मंत्रज्ञून बंधिजे भूतबाधा तिया परी जे सुबुद्धी आपुल्या लिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके चेतन संचरे पुण्य पाप ते सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. इथपर्यंत तुला हा ज्ञानयोग संक्षिप्तपणे सांगितला. आता बुद्धियोग सांगतो, ऐक. अर्जुना, पुरुष बुद्धियोगाला प्राप्त झाला असता त्याला कर्मबंधाची मुळीच बाधा होत नाही. ज्याप्रमाणे अंगात वज्रकवच घातले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करून विजय खात्रीने मिळतो, त्याप्रमाणे इहलोकचे सुख नाहीसे न होता मोक्ष अंतरत नाही. ज्या बुद्धियोगात पूर्व केलेले धर्मानुष्ठान पुढे खंड पडला तरी नष्ट होत नाही. कर्माच्या आधाराने वागणूक ठेवावी, परंतु त्या कर्मापासून होणाऱ्या फलाची इच्छा धरू नये. जसा पंचाक्षरी भूतापासून बाधा पावत नाही, त्याचप्रमाणे कर्मफलाच्या ठिकाणी आसक्ती न ठेविता निरभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला जन्ममरणाची उपाधी बाधा करीत नाही. ज्या बुद्धीला पापपुण्याची बाधा होत नाही, जी अतिशय सूक्ष्म असून निश्चल आहे आणि सत्व, रज व तम हे तिन्ही गुण जिच्यात प्रवेश करीत नाहीत. अर्जुना, अशी जी सद्बुद्धी ती पुण्याईने थोडीशी जरी एखाद्याला प्राप्त झाली तरी ती सर्व संसार भयाचा नाश करीते. जैसे दीप कळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणो नये वार्ता बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अणिका सारिखा बहुवसु जैसा न जोडे परिसु का अमृताचा लेशू दैव गुणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही जिये अणिक लाणी नाही एकची बुद्धी पाही अर्जुना जगी येर ते दुम्रती जे बहुदा असे विकरती तेत निरंतर रमती अविवेकिया म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्टा नाही. वेधाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया म्हणोती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असूनही तिचा प्रकाश मोठा पडतो, त्याप्रमाणे सद्बुद्धी अल्प असली तरी तिला लहान समजू नये. अर्जुना, जे ज्ञानी आहेत ते अनेक प्रकारे हिची इच्छा करतात, परंतु ती सद्बुद्धी जगात फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर दगडांसारखे परीस काही पुष्कळ सापडत नाहीत अथवा लेश मात्र अमृत प्राप्त होण्यास देखील दैवयोग लागतो, त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जिचे पर्यवसान होते अशी ही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगेचे पर्यवसान निरंतर समुद्रच आहे, त्याप्रमाणे अर्जुना, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असूनही तिचा प्रकाश मोठा पडतो, त्याप्रमाणे सद्बुद्धी अल्प असली तरी तिला लहान समजू नये. अर्जुना, जे ज्ञानी आहेत ते अनेक प्रकारे हिची इच्छा करतात, परंतु ती सद्बुद्धी जगात फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर दगडांसारखे परीस काही पुष्कळ सापडत नाहीत अथवा लेश मात्र अमृत प्राप्त होण्यास देखील दैवयोग लागतो, त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जिचे पर्यवसान होते अशी ही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगेचे पर्यवसान निरंतर समुद्रच आहे, त्याप्रमाणे अर्जुना, जिला ईश्वर प्राप्ती वाचून दुसरी काही प्राप्ती नाही अशी जगामध्ये एकच बुद्धी आहे. ईशिवाय इतर बुद्धी त्या दुर्बुद्धी होत, त्यांचे ठिकाणी विकार उत्पन्न होतात व तेथे अविचारी लोक नेहमी रमतात.
म्हणून अर्जुना, त्या लोकांना स्वर्ग, संसार आणि नरकावस्था प्राप्त होते, परंतु आत्मसुख कधी मिळत नाही. ते वेदाच्या आधाराने बोलून कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व स्थापन करतात, परंतु त्या कर्माच्या फलावर लोभ ठेवतात. त्यांचे असे म्हणणे असते की मृत्यूलोकी जन्म घेऊन यज्ञादिक कर्मे आचरावी व आनंददायक असे स्वर्गसुख भोगावे. भक्त हे वाचुनी काही, आणिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही, दुर्बुद्धी ते देखे कामना अभिभूत. होऊनी कर्मे आचारत, ते केवळ भोगी चित्त. देऊनिया क्रिया विशेषे बहुते, न लोपिती विधिते. निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती, परी एकची कुडे करीती. जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती. भोगता जो जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दिजे. कामिष्ठांनी संचर विजे, काळकुट देवे अमृत कुंभ जोडला. तो पै हणुनी उलंडिला, ऐसा नासिती धर्मू निपजला. हेतुकपणे सयासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे. परी नेणती ते काय कीजे, अप्राप्य देखे जैसी रांधवणी. रस सोयनिकी करोनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी. धाडिती धर्मू म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वथा. तया वेदवाद रता मनी वसे, तिही गुणी अवृत्त. हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त. सात्विकते येर रजतात्मक, जेत निरोपी जे कर्मादिक. जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. अर्जुना, ते दुर्बुद्धी नेहमी असे म्हणतात की इथे ह्या स्वर्ग सुखावांचून आणखी दुसरे सुखच नाही. हे पहा, ते केवळ भोगाच्या लोभाने आसक्त झाल्यामुळे कर्मफलावर दृष्टी ठेवूनच सकाम कर्मे करतात व अनेक प्रकारची विधियुक्त अनुष्ठाने करून ती शेवटास नेण्याकरिता फार दक्षतेने धर्माचरण करतात. परंतु अर्जुना, ते एकच गोष्ट फार वाईट करतात, ती ही की ते मनामध्ये स्वर्गाची इच्छा धारण करतात आणि यज्ञ भोगता जो ईश्वर त्याला विसरतात. ज्याप्रमाणे कापराचा ढीग करावा आणि त्याला आग लावून द्यावी, अथवा मिष्टान्नात काळकूट विष मिसळवावे, किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने लवंडून द्यावा, त्याप्रमाणे संपादन केलेला धर्म फलप्राप्तीच्या इच्छेने वाया घालवितात. असे पहा की मोठ्या श्रमाने पुण्य संपादन करावे, मग संसाराची इच्छा का धरावी? परंतु काय करावे हे त्या अज्ञानी लोकांना माहीत नसते. ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाकी नाना तऱ्हेचा चांगला स्वयंपाक तयार करून तो मोल घेऊन विकतो, त्याप्रमाणे अविचारी लोक सुखोपभोगासाठी धर्म गमावितात. म्हणून पार्था, वेदांतील अर्थवादात मग्न झालेल्या लोकांच्या मनात सर्व प्रकारे दुर्बुद्धीच वास करीते, हे लक्षात असू दे. तू निश्चयाने असे समज की वेद हे 3 गुणांनी सत्व, रज, तम ह्यांनी भरलेले आहेत. म्हणून सर्व उपनिषदांची सत्वगुणामध्ये गणना केली जाते. धनुर्धरा, बाकी ज्यामध्ये कर्म, उपासना इत्यादिकांचे निरूपण केलेले आहे ते सर्व रज व तम ह्या गुणांनी युक्त असून केवळ स्वर्गसूचक आहेत. म्हणून तू जाण, हे सुखदुःखांसीच कारण. येत जणे अंतःकरण रिगो देसी. तू गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले. तरी आपण हित आपुले, तेची घेपे जैसा प्रगटलिया गभस्ती. अशेषही मार्ग दिसती, तरी ते तुलेही काय चाली जती. सांगे मज का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितळ. तरी आपण घेपे केवळ, आरतीची जोगे. तैसे ज्ञानीये जे होती, ते वेदार्था ते विवरिती. मग अपेक्षित ते स्वीकारती, शाश्वत जे. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता. तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले, तव ऐसेच हे मना आले. जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म.
म्हणून तू असे पक्के समज की हे सुखदुःखांनाच कारण आहेत व ह्याकरिता तू आपले मन कदाचित तेथे शिरू देशील हो, तर तसे करू नको. तू ह्या त्रिगुणांना टाकून दे व अहम्मता सोडून अंतःकरणात आत्मसुखाचा विसर पडू देऊ नको हो. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत व अनेक मार्ग सुचविले आहेत, तरी त्यातील आपले हित ज्यात असेल तेच घ्यावे. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर अनेक रस्ते दृष्टीस पडतात, परंतु त्या सर्वच रस्त्यांनी का मनुष्य चालतो सांग बरे. अथवा सर्व पृथ्वी जरी जलमय झाली तरी आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो. त्याप्रमाणे ज्ञानी जे आहेत ते वेदार्थाचा विचार करून अपेक्षित अशा शाश्वत ब्रह्माचा तेवढा स्वीकार करतात. म्हणून पार्था ऐक, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून पाहता तू स्वकर्म करणे उचित आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तो आमचे मनास असे आले की आपले कर्तव्य कर्म सोडू नये.